हो भाऊ या किलो रोटीचा मासा 700 रुपये जोडी घ्या। बांगडा घ्या 100ला 5 आहे घ्या। वाकटी घ्या सफेद वाकटी आहे 800 रुपये किलो। ही काली वाकटी आहे 500 रुपये किलो। सिल्वर 700 रुपये। दादा सुरमई कशी? 300 रुपये दादा सुरमई होलसेल लावलंय 300 रुपये सुरमई। 300 रुपये आहे का? हा मयूर तुला बसायचे का? नाही त्याच्यामध्ये बाईक मध्ये लहान आहे ते। डक मध्ये बसायचे का? लहान आहे ते। मिकी माऊस मध्ये बसते का? नमस्कार मित्रांनो, कल्पेश आणि युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण चाललोय खोपोलीला। तर खोपोलीला म्हणजेच आपण चाललोय यात्रेला। ती यात्रा भरते सासगावला। तर सासगावच्या यात्रेला आपण चाललेलो आहे। तर बघूया आजचा आपला किती 9वा दिवस आहे ना। आजचा 9वा दिवस आहे यात्रेचा। यात्रा ही एकादशी पासून चालू झालेली आहे आणि आजचा 9वा दिवस यात्रेचा। तर बघू आज किती गर्दी आहे सासगावच्या यात्रेला आणि पाळणे किती आल्यात आणि किती गर्दी आहे, किती दुकानं लागल्यात आणि स्पेशली तिथे काय मी तर ऐकलं असं तिथे काय बोंबलाचा आणि असा सुकी मच्छीचा मार्केट तिथे भरतोय। तर आपण तुम्हाला मी आज दाखवतो व्हिडिओमध्ये किती आज गर्दी आहे यात्रेमध्ये। तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा। आज आम्ही एवढे जण चाललोय। चला तर तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात। हाय कुठे भेटणार आपण? सो फायनली मित्रांनो, आपण आता सासगावच्या यात्रेमध्ये आम्ही सगळे पोहोचलेलो आहेत। तर आता पाठीमागे तुम्हाला बघा पाळणे वगैरे दिसतील। तर पहिल्यांदा आम्ही दर्शन घेणार आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाला त्यानंतर मग तुम्हाला पूर्ण पाळणे सगळे दाखवणार आहेत, जेवढे पण पाळणे आले तेवढे, आणि मार्केट पण पूर्ण दाखवणार आहेत आणि शॉपिंगला काय काय येते सगळं ते पण पूर्ण दाखवणार आहेत। सगळे बार्गेनिंग पण करू, सगळ्यांचे रेट पण तुम्हाला सांगू आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहेत पाठीमागं सुकी मच्छी आहे तिकडे। तर त्यांचा पण रेट तुम्हाला बोंबील वाकटा सुकट कितीला आहे सगळा ते तुम्हाला दाखवणार आणि सुरमईचे पण काय काय रेट आहेत सगळे ते पण तुम्हाला दाखवणार आहेत। तर तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा। हा बघा मेन गेट आहे खोपोली नगर परिषद टाकाई विठोबा यात्रा 2025। इथून आता आपण मंदिराकडे एंट्री मारतोय। मित्रांनो बघू शकता तुम्ही यात्रेला भरपूरच गर्दी आहे। आकाश पाळणे आलाय तिथे, हे बघा नवीनच पहिल्यांदाच बघतोय इथं हा पाळणा मी। SL वडला आहे तसा त्या प्रकारे पाळणा इथं आलेलं आहे। हे लहान मुलांसाठी बाईक वगैरे। इथे मिकी माऊस आहे, इकडे ट्रेन आहे। चला आता पुढे चालूया आपण मंदिराकडे। लहान मुलांसाठी इथे बोटिंग पण आहे आणि बाजूलाच लहान मुलांना बघा इकडे जम्पिंग जपाक आहे। इकडे सगळे लाईनीत बघा टॅटूचे दुकान आहे। मित्रा कसं आहे टॅटू? 1 इंच का 100। 1 इंचाचे 100 रुपये। 1 इंचाचे 100 रुपये बघा। यांच्याकडे पूर्ण कॅटलॉग आहे, भरपूर आहे। जसं पूर्ण कॅटलॉग मध्ये कमीत कमी 200-300 फोटो आहेत त्यांच्याकडे, प्रिंट आहेत। पाहिजे असं टॅटू काढू शकतो। हे बघा किती छान टॅटू काढले, स्टार काढले स्टार। चला आता पुढे मंदिराकडे। इथून मंदिर दिसतंय वरती आहे मंदिर, भरपूर असं टेकडीवर आहे। यावर्षी 2025 मध्ये भरपूर पाळणे आलेले आहेत। आकाश पाळण्यांची पण संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे इथे। इथल्या समोर 2 आपण आता इथे पोहोचलो श्री विठोबा देवस्थान टाकाई
बघा मंदिर किती मस्त सजवलेलं आहे. मंदिराची लाइटिंग वगैरे पण खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. हा मंदिराचा मेन गेट आहे. इथून आता आपण एंट्री करणार मंदिरामध्ये. बघा तिन्ही चारी साईडने इथे मंदिराच्या समोर पण सगळे प्रसादाची दुकान आहेत आणि हा मंदिराचा मेन गेट आहे. आणि डाव्या बाजूस माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे इथं फोटो फ्रेम लावलेला आहे आणि उजव्या बाजूला श्री संत तुकाराम महाराजांचे इथे फोटो लावलेला आहे. चला आता आतमध्ये एंट्री मारू आपण मंदिरामध्ये. गाभारा भरपूर मोठा आहे मंदिराचा. बघू आतमध्ये जाऊन बघू आपण. आता मिकी माऊसच्या इथे आला. बघू आता त्याला इथे बसू मिकी माऊस मध्ये. मिकी माऊस मध्ये बसशील ना? आवडेल ना तुला? घाबरायचं नाही ना तू? नाही घाबरायचं ना मिकी माऊस मध्ये? नाही घाबरायचा. जाशील का? हा जा मग जा. बापरे फुल कॉन्फिडन्स चढतोय. मला वाटलं की घाबरेल का, पण फुल कॉन्फिडन्स चढतोय तो. तिथं किती रुपये तिकीट आहे? 50 रुपये. वाह वाह व्हेरी गुड. ये खाली अरे वाह जा परत जा अजून आतमध्ये जा. वरती चढ. मजा आली का रे? इकडे मजा आली का? हे डग मध्ये बसतो का? डग मध्ये पाठीमागे डग येतात, यामध्ये बसतो का? आम्ही जा. किती रुपये तिकीट आहे रे? तिकीट किती रुपये? 50 रुपये. 50 रुपये तिकीट आहे. 50 रुपये तिकीट आहे बघा. इथे पण लहान मुलांसाठी मस्त. पाठीमागे बाईक पण आहे. मागच हे मिकी माऊस आहे आणि त्याच्या पाठीमागे कपाशी आणि त्याच्या पाठीमागे वरती आकाश पाळणा आहे. मयूर तुला बसायचे का नाही? त्याच्यामध्ये बाईक मध्ये लहान आहे ते. डक मध्ये बसायचे का? लहान आहे ते. मिकी माऊस मध्ये बसते का? टाळी दे दे दे. 50 रुपये सेल लागला बांगड्यांचा. बांगड्या घे मावशी किती रुपये तिकीट आहे? 50 रुपये तिकीट आहे का? 50 रुपये तिकीट आहे इथे एरोप्लेन मध्ये.
जस्ट आम्ही आता पाळण्यांच्या इकडनं आलोय. आता दुसऱ्या गेट मधून आम्ही इकडे एंट्री मारले. हा बघा गेट नंबर 2 इकडे पाठीमागं. गेट नंबर 2 मधून आम्ही एंट्री मारले आणि आता इकडे पाठीमागं सगळं सुकी मच्छीचा बाजार आहे. तर पूर्ण सुकी मच्छीचे रेट आता तुम्हाला सगळे दाखवतोय. इकडे बघायला तुम्हाला आता हे कव्हरचे दुकानं दिसतील, मोबाईलचे कव्हर आहेत. इकडे सगळे नाश्त्याचे प्रकार आहेत सगळे. सोया चिल्ली, गरम चिल्ली, व्हेज राईस, व्हेज नूडल्स, मंचुरियन सगळे दुकानं इकडे आहेत बघा. पुढे पाणीपुरीचं दुकान दिसतंय. या साईडला सगळे मिठाईचे दुकान आहेत सगळे. आणि पाठीमागे बघा 50 रुपयाला टॉप आहेत लेडीजचे. बाजूला चपल्या आहेत. बाजूला चपलांचे दुकान आहेत. 200 रुपये चपला, 200 रुपये सेल लागला चपलांचा. इकडे लहान मुलांची खेळणी आहेत. बघूया आता पुढे जाऊन आपण आता सुकी मच्छीचा काय रेट आहे सगळं ते पण बघू आपण, ते पण दाखवतो तुम्हाला. कशी प्लेट आहे? 50 रुपये. 50 रुपये. ओके 2 प्लेट द्या. हे द्या. हे कसं आहे? सेम रेट आहे का सगळं? 50 रुपये प्लेट आहे सगळं. हे 2 प्लेट, 3 प्लेट द्या. 3 प्लेट. हे 2 प्लेट द्या हे वाले. ओके या आपा. या साईडला आहे तुम्ही दोघे जण. आतमध्ये जरा बसायला जागा आहे. एसी मध्ये जगह है. हो एसी लावले तरी चला. का बरी चांगली का टेस्ट? खाल्लं तुम्ही? चांगली टेस्ट. छान लागते तुझी. हे आवडलं का तुला? यम्मी मस्त आहे का? छान लागते का? यम्मी आहे. यम्मी यम्मी आहे का? हे बघा इथं 10 रुपये सेल लागलेला आहे. कुठली वस्तू घ्या 10 रुपये. सगळे लेडीजच्या वस्तू तिथे. लेडीजची किती खूप लांबपर्यंत रांगच लागलेली इथे घ्यायला. हर माल हर आइटम 10 रुपए में. कोई भी आइटम ले लो 10 रुपए में. खूप मोठा इथे लेडीजच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत बघा इथे घ्यायला. आणि 10 रुपयामध्ये खूप चांगल्या चांगल्या वस्तू इथे आहेत लेडीजचे. कामातले पण बघू शकता किती मस्त आहेत चांगले 10 रुपयामध्ये फक्त. आणि इथे डाव्या साईडला इथे लहान मुलांच्या खेळण्याचे सेल लागलेले आहे. आणि आतमध्ये इकडे बघा लहान मुलांच्या खेळण्याचे सेल आहे. इकडे पण खेळण्याचं सेल आहे. आणि इकडे सगळे किचन वगैरे. हे बघा नवीन काहीतरी गॅजेट येतं. अरे वा मस्त. पहिल्यांदाच बघितलं असं गॅजेट. किती रुपयाला आहे? 80 रुपयामध्ये. बघा किती मस्त. हे बघा हे पण आहे. हे कॅमेरा. लहान मुलं दिसतो का त्यामध्ये? हे बघा हे जे कॅमेरा त्यामध्ये पूर्ण लेन्स आहे त्या साईडचा दिसतोय एकदम झूम करून. यामध्ये हे बघा या साईडला पूर्ण सगळे मिठाईचे दुकान आहेत लाईनीमध्ये. पूर्ण लास्ट पर्यंत मिठाईचे दुकान आहेत. आता आपल्याला पुढे जायचे अजून. सो फायनली मित्रांनो आपण आता सुकी मच्छीच्या इथे आलेलो आहे. तर सगळे आता तुम्हाला इकडे रेट दाखवतोय काय काय कसे कसे रेट आहेत ते. तर व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही बघत राहा. मावशी कसं हो सोडे? 2000 रुपये किलो.
2000 रुपये किलो आहे. मोठी साईज आहे ही. मोठी साईज आणि छोटी साईज मध्ये तो 2200 रुपये किलो. 2200 रुपये. छोटी साईज आणि 2200 का तरी पण रेट फ्रेश आहे. काय फरक आहे? फ्रेश आहे फ्रेश असं. आहे. कलरचा ओके. फरक आहे. कलर मध्ये फरक आहे का? आणि हे का बांगडे 100 ला 8, हो का? 100 ला 8 6, 100 ला 10. हो का? हे 100 ला किती? साईजचा फरक 100 ला 8, 100 ला 10 साईज. ओके, साईजचा फरक आहे 100 ला. आणि हे काय? हे कुठली मच्छी आहे? खरा मसाला. हो का? आणि सुरमई पण येते ना? सुरमई, ही सुरमई आहे बघा. 500 रुपये किलो. 500 रुपये किलो का? किलोवरती आहे सुरमई बघा तुम्ही. भरपूर सुरमई आहे तिथे. अजून भरपूर इकडे दुकान आहेत, दाखवेल मी तुम्हाला अजून आता पुढे जाऊन रेट. दादा जवळा कसा? 320. ओके, 320. आणि हे कसं आहे सुकट? 380 रुपये सुकट आहे. आणि हा पण जवळच आहे. हा काय छोटा आहे का साईजला? सेम आहे का? आणि हे बोंबील कसे? 500 रुपये किलो. बघू शकता तुम्ही बोंबील, साईज छोटी आहे जरा ही. आणि ही मोठी साईज कशी आहे दादा? 500 रुपये. दोन्ही मोठी असून पण 500 रुपये, दोन्ही रेट सेम आहे. आणि हे मुरली बोलतात ते काहीतरी, एकदम छोटी साईज. अजून याला काय एकदम छोटी साईज काय बोलतात याला? बोंबील ना. आणि ते मुरली काय बोलतात? हां हां, हे बघा अजून छोटी साईज मुरली काय बोलतात त्याला. कशी आहे? कशी किलो? 350 रुपये किलो. आणि वाकट्या बघा बाजूलाच, वाकट्या पण छोटी साईज आहे. दादा वाकटी कशी आहे? 500 रुपये किलो आहे. जरा पातळ आहेत, छोटी साईज आहे. बघू अजून पुढे. हां, ही बघा, ही 300 रुपये किलो आहे. हे इकडे पण बोंबील आहेत बघा मोठे. हे बोंबील कशी आहे? मोठी साईज 700 रुपये किलो, मोठी साईज आहे. बापरे, पाठीमागे बघा बोंबील बघा. चला अजून दाखवतो तुम्हाला रेट. दादा सुरमई कशी? 300 रुपये दादा सुरमई. होलसेल लावलंय 300 रुपये सुरमई. 300 रुपयाला आहे का? हा. आणि हे बाकीचं हे बोंबील तो 450 रुपये किलो आहे. 450 रुपये किलो आहे का? आणि हे ते 300 रुपये किलो आहे दादा. 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो. आणि हे बांगडे आहे ना? 100 ला 5 नग आहेत. 5 आहेत का? हा. हेवी आहेत बांगडे. सोडा वगैरे घे. ही बोटी आहे खाऱ्याची. बोटी आहे का? हा. कशी बोटी? ते 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. हा. सोडा घेत आता, सोडा पण चांगला आहे. ओरिजिनल कोलंबी आहे. अरे वा, मोठे साईज आहे. कशी आहेत थोडे? हे 1800 रुपये किलो आहेत. 1800 रुपये किलो आहेत का? हा. आहे, मोठी साईज आहे. चालेल की नक्कीच कमी करून देतील. 100% दादा. तुझा ब्लॉग बघून कोण येईल, तुझं नाव सांगेल त्याला 50 रुपये कमी करून देईल मी. पप्पा काय घेतलं? हे घेतलं का? काय ते? मोदका. कसा रेट आहे मोदक्याचा? मोदका कसा रेट आहे? काय बोलले? 300 रुपये. बघा मोदका इथे 300 रुपये मोदका आहे. द्या 150 रुपये द्या. नाही बरोबर आहे का? 350 बोलल्यात. अर्धा किलो घेतलाय. बघू आता किती घेतात ते. 300 रुपये बोलल्यात अर्धा किलोचे पप्पा. बघू आता किती रुपये घेतात. खूप मोठे मोठे दुकान आहेत इथे, बघू शकता तुम्ही आतमध्ये. आपण बागडे पण घेऊ कुठून तरी बाजूला. वाकट्या पण बघा. वाकट्यांमध्ये किती प्रकार आहेत बघा. 400 रुपये वाकटी का? आणि बाजूला ते 600 रुपये. हे 500 रुपये. आणि हे कुठल्या वाकट्यात? हे पण पिवळ्या. हा 350 रुपये का? हे सोललेले आहेत का? असे 2 तुकडे केलेत? ओके ओके. वाकटी वाकटी ती वागती कशी? 600 रुपये ती. मावशींच्या दुकानात आलो आता. बघू आता किती रुपये रेट बोलतात ते. कशी सुकट मावशी? 450 रुपये आणि 400 रुपये.
अर्धा किलो घेतले 450 बोलले होते. आता अर्धा किलोचे किती रेट लावतात ते? किती रुपये लावले मयुरी रेट? 400 रुपये किलो. 450 400 रुपये रेट लावलेला आहे. अर्धा किलो घेतले आता आपण. अर्धा किलो सुकट घेतले आहे आपण. अजून वाकट्या पण घ्यायचे आहेत आपल्याला, जवळा पण घ्यायचे, मांदेली डोंबिवली सगळा अर्धा किलो 1 किलो असं सगळं घेऊन जाणार होता. बघू रेट तुम्हाला दाखवतोय. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही. एवढं थाईला सगळा भरून न्यायचं आहे आम्हाला आता. हे बघा वाळलेली कोलंबी पण येते. मावशी बागडे कसे? बागडे वाळलेले 100ला 8. वागटे 600. सगळीकडे 600 वागते जरा. 100ला 8 बागडे बघा. कमी नाही का काय? आहे ते येवीत बागडे. कमी नाही का काय करणार? मावशी सोडे कसे किलो आहेत? की अर्धा किलो पॅकेट आहे का? कसं आहे? 400 रुपये अर्धा किलो पॅकेट आहे सोड्यांचं. छोटी साईज आहे. आणि हे सोडे कसे? हे 2000 रुपये सोडे आहेत. हे 1600 रुपये. मावशी हा कुठला मासा आहे? कुठला? नारमी. आणि सुरमई बघा. बापरे भरपूरच मोठी सुरमई आहे. अरे बापरे 1.5 किलोचे 1.25 किलो 1.5 किलोची सुरमई. 1 किलोचा असेलच बघा. लाईन बघा इकडे अजून किती मच्छी घ्यायला. फुल इकडं फुल भरलं. हे बघा इकडं आकाश पाळणा कसा दिसतोय एकदम जबरदस्त. हे बघा पूर्ण मच्छीचं इकडं मार्केट भरलं या साईडला. इकडे बघा फुल गर्दी. आणि आता वाजलेले आहेत 9:45 आणि 10 वाजता यात्रा बंद होते याची तुम्ही दक्षता घ्या. त्यामुळे आज आता गर्दी पूर्ण कमी झाली. मगाशी मी जसं इथे एंट्री केली होती फुल गर्दी होती. तर जागा नव्हती पाय ठेवायला. आता गर्दी आता कमी कमी होत चालले. 9:45 झालेत आणि 10ला आता मार्केट बंद होणार आहे. आमची अजून शॉपिंग खूपच बाकी आहे. थाईला अजून भरायचा बाकी आहे आमचा. अर्धच थाईला भरलं आहे. काय काय घ्यायचे आता? जवळा राहिला ना आपला? जवळा घेतलं. दांडी आणि बोंबील घ्यायचेत ना? आणि पप्पा हे डोंबिवली आणि हे मांदेली नको ते. आता आपण एक सुरमई पण घेऊ ना? ओके. अर्धा किलो किती? 200. 450 500 रुपयाचा रेट आहे वाकटीचा रेट खूप टाईट आहे इथं. अर्धा किलो 200 बोलून नाही दिला. 600 रुपये रेट आहे इथं सगळा. 600 500 रुपये बोललात. आणि अर्धा किलोचे 200ची डिमांड केलेली आहे. पण खूपच टाईट रेट आहे वाकटीमध्ये. 50 रुपये पण कमी आहे. बोंबील घ्यायचे आहेत आता. अर्धा किलो बोंबील 600चा रेट दिला त्यांनी. आहेत मीडियम साईज आहेत बोंबील. चांगले आहेत पण. बाकी वाकट्या तर मला भरपूर पातळ वाटतात. वाकट्यांची साईज बोंबील ठीकठाक वाटले. आणि 600चा रेट दिला त्यांनी. 700 बोलले होते. 550 पर्यंत करायला पाहिजे मार्केटच्या हिशोबी. पण रेट आपल्याला जसं वाटते तसं रेट नाही. थोडा टाईटच आहे रेट इथे. बघा इकडे पण खाली पण असे स्टॉल असतात लावलेले. हे वाट्यावरती आहेत वाटे. हे काय वाट्यावर आहेत का मावशी? 100 रुपये वाटा बघा बोंबलांचा. हे अजून वाढले बघा. ऑफर 10%. दुकानात आलोय आपण. सोडे बघायला घेतलात.
700 रुपये बोललेत त्यांचे. अर्धा किलोचं पॅकेट आहे म्हणजे 1400 रुपये किलो. सोडे पण ठीकठाक आहेत. मयुरी बघू इकडे सोडे आहेत. मोठी साईज आहे बघा. हे बघा मोठी साईज आहे. 700 रुपये बोलले 1400 रुपये किलो म्हणजे. पण बार्गेनिंग केले 500 पर्यंत डन केलं आम्ही त्यांना. मावशीने 500 रुपयात दिलेले आहेत. जर कोणाला जर इथे जर पाहिजे असेल कमी रेटमध्ये चांगले सोडे तर मावशींकडे या दुकानामध्ये. 500 रुपयामध्ये त्यांनी दिलेलं आहेत आपल्याला एकदम स्वस्त दरामध्ये. अर्धा किलो पॅकेट म्हणजे 1000 रुपये किलो पकडा तुम्ही. बागडे कसे मावशी? बागडे 100ला 5. 100ला 5 आहेत. तिकडे जास्त होते ना आपण बघितले. ओके नाही पण जरा ओले ओले दिसतात ते. नाही ओले ओले दिसतात जरा जरा जास्तच. ठीक आहे. हा दवामुळे पण होतात. चला सोडे घेतलेले आपण. बघू आता पुढं. बागडे पण अजून बाकी आहेत. दुकानात आलोय आपण. काय घ्यायचं यारला? वाकट्या का? पप्पांनी इथे वाकट्या घ्यायच्या यारला. पप्पा जाड आहेत का वाकट्या? आहेत ना जाड आहेत. बघा जाड आहेत का? काय रेट आहे दादा वाकटीचा? 400 रुपये किलो. अर्धा किलो वाकट्या घ्यायच्या यारला. काय कमी नाही का वाकटीमध्ये? फिक्स रेट आहे का? 400 रुपये किलो फिक्स रेट बोलतात ते. यंदा मार्केट टाईट आहे. सगळेच प्रत्येक दुकानात तेच विचारलं मी तर बोलतात यंदाचा मार्केट थोडा टाईट आहे मच्छीचा. प्रत्येक वस्तू आपण अर्धा किलो असे सगळ्या वस्तू घ्यायच्या. जेवढ्या दिसतात तिथं सगळ्या वस्तू आपण अर्धा किलो घेतलेल्या आहेत. अजून पण शॉपिंग बाकी आहे आपली. आणि जी पूर्ण दमला आज पूर्ण दिवसभर. पूर्ण आमचा शॉपिंगच चालले आणि याच्याकडे जरा लक्ष कमी पडतं. आमचा दुर्लक्षच होत आहे. त्यामुळं चला झालेले सुकट आपली डन केलेली आहे. 150 पावणे 200 रुपये त्यांनी रेट केला आपल्यासाठी. आता अजून पुढं काय काय मच्छी अजून वेगवेगळी मच्छी बघू. इकडे खादीचं काम चालू आहे. आईस्क्रीम तरी बराच वेळ तो राहिला. खूप वेळ चाललंय. मम्मी तू एवढा भाऊ का घेत बसले? एवढा भाऊ का घ्यायचे? भाऊ तुला आवडतो ना जास्त. तुला सारखा भाऊ खायला लागतो ना. तुला जास्त भाऊ लागतो ना. एवढा भाऊ घेते ना मी. जेंट्स बोलतो एवढा भाऊ का घ्यायचं ठरलाय. जेंट्सला जास्त भाऊ लागतो. मित्रांनो इथं आल्यावरती तुम्ही बार्गेनिंग नक्कीच करा. कारण की किलो मागं 50 रुपये 100 रुपये बार्गेनिंग होते. फक्त बोमलाचा रेट टाईट आहे आणि वाकटीचा रेट टाईट आहे. बाकी याच्यामध्ये बार्गेनिंग करा होते. नक्कीच होणार तुम्हाला 50-100 रुपये फरक नक्कीच ते कमी करून देणार ते तुम्हाला. बघू आता अजून एवढी तर मच्छी घेऊन झाले. आता पुढं अजून घ्यायचे आपल्याला नवीन. आता काय आहे जे आपण कधी बघितलं नव्हतं मार्केटमध्ये अशा वस्तू पण आपण बघू इथे. व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. चला आता सुकट घेतलेली आपण अर्धा किलो. आता बघू पुढे अजून काय काय नवीन लेटेस्ट. काय बोलता? हा पप्पांचं म्हणणं आहे का आधी जेवढ्या पण सुकट बघितल्यात त्यामध्ये जरा याची क्वालिटी चांगली वाटली त्यामुळं इथे घेतली आपण. ताई कुठला मासा? कुपा मासा आहे का? कसा? 500 रुपये. बोटी मासा बोलतात का? बघा बघू शकता तुम्ही. कुपा मासा बोटी मासा बोलतात काही जणांना. हा जाड आहे बघा. सुरमई पण आहे का? सुरमई दाखवा. हे 200ला 5 आहेत बांगडे आणि 100ला 5 आहेत. ते 6 देतात आपल्याला. हा मोठा बांगडा आहे. मालवणी बांगडा आहे. हा हे मोठा बांगडा आहे त्यामुळं 100ला 5 आहेत. ते 200ला 5 आहे. 200ला 5 आहेत का? 200ला 5. हो का? मोठा बांगडा आहे. ओके ओके 200ला 5 आहेत. आणि सुरमई दाखवा. सुरमई थैला आपला भरलेला आहे. जवळपास 70% थैला भरलेला आहे. सुरमई का? कशी सुरमई? ही सुरमई 400 रुपये.
400 रुपये सुरमई. ओरिजिनल सुरमई आहे ना. ओके. किती मोठी बघू दाखवा जरा. लास्ट किती लिहायचं काय रेट होईल. 50 कमी होईल. 350. 350 रुपये बोललात ते. फ्रेश माल आहे. ओके ना. जर 2 घेतले तर म्हणजे 600 रुपयाला. तयार केली होती स्वतः बनवली. स्वतः हाताने बनवलेली होती. 500 ला 2 भेटतील का. 500 ला 2 देऊन टाका. देऊन टाका तुम्ही. एवढी असू द्या. झाला देऊन टाका. झाला तुमची एवढी शूटिंग केले. असू द्या. तुमचे माझे फॉलोअर्स बघून तुमच्याकडे येतील नक्कीच. देऊन टाका 500 ला. ओके डन. डन. 500 ला आपल्याला एवढे मोठे सुरमई 2 दिलं ताईंनी. नक्कीच या इथे. तुम्हाला जर सुरमई जर होलसेल मध्ये घ्यायची असेल सगळीकडे 500 रुपयाचा रेट आहे. 500 रुपयाला 1 सुरमई आहे. तर इथे आपण बार्गेनिंग केलेली आहे आणि ताईंनी 500 रुपयाला 2 सुरमई दिलेले आहेत. हा टर्नला दुकान आहे बघा इथं. टर्न हा जेव्हा इकडनं आपण एंड होतोय ना एंड झाल्यानंतर इथं टर्नलाच दुकान आहे ताईंचा. तर कधी पण तुम्हाला जर घ्यायचे असेल तर इथं या. आपला चॅनलचं नाव सांगा. तुम्हाला नक्कीच 500 रुपयाला 2 इथं सुरमई भेटतील. बघा फ्रेश सुरमई. ती पण मोठी सुरमई. हे बघा यांचा दुकान आहे. ते ओनर आहे दुकानाचे. दादांना भेटा इथं आल्यावरती आणि चॅनलचं नाव सांगा. आपले फॉलोअर्स येतील तर त्यांना नक्कीच या रेटनी द्या तुम्ही. हा ओके. तुमची सोय केलेली सगळ्यांची. इथे आल्यानंतर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलचं नाव सांगा. तुम्हाला 500 रुपयात 2 सुरमई भेटतील. आणि नक्कीच आता तरी तुम्ही चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा सोडे पण आहेत. कसे सोडे दादा. 1500. ओके ओके. 1600 रुपये तर 1500 ला देऊ. गावठी सोडा आहे का. ओके ओके ओके. बघा अजून बापरे अजून मोठे सोडे आता. 2000 रुपये किलो आहे. 1800 पर्यंत देतो. ओके. हा मोठा सोडा आहे का. हा हे मोठे सोडे. मोठे कोलंबीचे सोडे. ओके ओके. हा दिसते साईज भरपूर मोठी आहे. हे फायनल काय रेटनी येतील. 2000 आम्ही सांगतो. 1800 पर्यंत येतील. ओके. 2000 रुपये बोलतात. 1800 पर्यंत देतील. बागडे पण घेतल्यात पप्पांनी बहुतेक. बागडे पण घेतले का. बागडे पण 200चे मोठी साईज आहे. 200चे 5 आहेत. 200चे 5 आहेत तर आपल्याला 7 पर्यंत देतील ते. 7 दिलेले आहेत. 7 दिले ते. 7 दिलेत. साईज मोठी. बागडे पण घेतलेत आपण. हा चॅनलचं नाव कल्पेश आणि युट्यूब ब्लॉग टाका तुम्ही. हा कल्पेश आणि युट्यूब ब्लॉग टाका. हा हा नक्कीच. उद्या आपली व्हिडिओ पडेल. उद्या रात्री पडेल आपली व्हिडिओ 7 किंवा 8 वाजेपर्यंत. बाय. आवडली का यात्रा. तुम्ही दिवसभर फिरले हा ना. हो का. कुठले तुम्ही. कुठले पेनचे कोळी का तुम्ही. हो का. बघा इथे कोळी लोक जास्त प्रमाणात येतात यात्रेला. आणि हा जो पट्टा आहे पूर्ण समुद्र किनारी पट्टा आहे. पनवेलवरून आले काय दादा. पनवेलवरून आलेत. बापरे बघा एवढे खरेदी यांची जोरात झालेली. हो का. काय घेतलं सुकट. बापरे सुकट आणले आम्ही फुकट. सुकट घेतली फुकट. चला चला बाय. नाच करते का. देतो तू. बघू आता बायकोनी बोलवलंय. काय बोलते ते. काय ग काय घ्यायचं. मोजका आहे का. मोजका 100 रुपये वाटा. सासूबाईंना द्यायचे हा बहुतेक. आपण ते घेतलेलं आहे. आपल्यासाठी शॉपिंग झाली मोजक्याची. आता अजून मोजका घ्यायचा आहे. तुम्हाला पण देऊ काय. 100 रुपये वाटा बघा एवढा आहे. 100 रुपयामध्ये भरपूर आहे. हा युट्यूबच्या चॅनलचं नाव कल्पेश आणि युट्यूब चॅनल टाका तुम्ही. कल्पेश आणि ब्लॉग टाका. युट्यूबला ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ आहेत. हा युट्यूबला. आणि इंस्टाग्रामला आपले वेगळे बिझनेस बद्दल व्हिडिओ आहेत आपले. ओके. इकडे शॉपिंग अजून जोरात चालू आहे. आपली शॉपिंग काही संपत नाहीये. बघा इकडे उद्या आपली व्हिडिओ होऊन जाईल ना. सासूबाईंसाठी पण खरेदी केली आपण.
चला आता सगळी आपल्याला नॉनव्हेजची खरेदी झालेली आहे, आपली सुकी मच्छीची खरेदी सगळी झालेली आहे. आता गेम खेळू. स्पोर्ट मध्ये आलेलो आपण. आता कुठे आलो आपण? स्पोर्ट खेळायला आलो ना. आता काय खेळायचे? रिंगचा गेम. आता कुठला गेम खेळायचे? रिंगचा गेम खेळू आता. ओके. आता रिंगचा गेम आहे. आता रिंग टाकून ओ अंकल, रिंग कितने का है? ये रिंग का गेम कितने का है? 50 का 10 रिंग. 50 ला 10 रिंग आहेत. 10 गेम होता. हाँ. इथे उभा राहा वरती उभा राहा. तू नको टाकू, तुला नाही टाकता येणार. पकडून ठेव. नाही टाकता येणार. टाक इथं मध्ये ठेवून टाके. टाक त्याच्यात पडायला पाहिजे ना का? तू नको टाकू. थांब. टाका भाऊजी टाका. थांब थांब काका टाकू दे पहिले. ओ उठाव ना. शिट यार. पप्पाने मला एक थांब. तू नको. तुझे जात नाही जियाश. जियाश नाही जात तुझी. त्याचा हात पकडून थांब. मी हात पकडून टाकते. तिथे जायला पाहिजे. फेक. तिथे जायला पाहिजे. फेक. लांब फेक. लांब फेक. वापस दे ना. छोटा बच्चा आहे. दे दो ना. हो लवकर लवकर. लाईट बंद होईल पटकन. पुलिस वाले से बंद करा रहा है रोज का नहीं. हो थांबा. माझ्याकडे एक आहे अजून. जीवन आणि एक ही प्रोग्राम होने वाला है. जल्दी चलाओ. नको टाकू सोन्या. ऐसा फास्ट जाके बताओ. टीचर गेले. टीचर कमाल वाटते भाई. की बड़ी काय वन टाकाला. घे घे घे. एक घ्या आम्हाला. देखने दिखाने वाले जरा जल्दी आ जाओ. आखिरी की लास्ट शो. टीचर कमाल वाटते की ऐसे जानता कैसे पहचानता. डोंकी गधा कैसे इंसानों की जान पहचान करता. जाओ जाकर देख कर आ जाओ. चला भाई टिकट वाला टिकट ले लेंगे. आप अपना आखिरी खेले लास्ट शो 30 रुपये का टिकट. आ जाओ. टिकट का जल्दी चलाओ. ते वाला दाखवा. हे पण 100ला 4. कोणतेही 100ला 4 का? बोला 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 बोला. सेल लावले इकडे. 100ला 4. ते टिफिन 100ला 1 आहे. हे मोठे. हां. शंभरला 4 आहे. 100ला 4. किती आहे? 100ला 4. टिफिन 100ला 1 का? पहिली बाई.
कितने के अंकल? अरे निकाल एक और 50 के एक, 2 दे दो ना। 100 रुपये द्या, 100 रुपये द्या ना। 50 नाही, 2 घे। आपको कितने भैया? कितना काय 50 रुपये। हाँ जी बोलो 50 रुपये का। क्या ये नहीं मिलता नहीं है 50 का 50 रुपये। ये लो जी। दो है ना आपका? हमारा हमारा है। 50 का। हाँ जी बोलो। साइड प्लीज। हे बघ 2 आहे, 2 मधलं कोणता पाहिजे? 1 2 वाव, आवडतो काय? चाव असं, चाव इकडनं, चाव चाव ना, चाव चावून जायचा, चावून का ना? चावून जायचा। अरे वरती का, वरती का? छान आहे, मस्त टेस्ट चांगली आहे का? मस्त टेस्ट, कुरकुरीत आहे, कुरकुरीत आहे, कुरकुरीत आहे, चांगलं छान लागतंय। जियान छान आहे, मस्त मस्त पप्पांना ते आहे पप्पा। हो ना। सो फायनली मित्रांनो, आता आपण सातगावच्या यात्रेतून आपण निघणार आहोत। यात्रा आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेली आहे, तुम्हाला पूर्ण सातगाव यात्रेची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला पूर्णपणे मी दाखवलेली आहे। चला आता गाडी आपली पार्किंग मध्ये लावलेली आहे, आता निघायची वेळ झालेली आहे। तर आपली व्हिडिओ जर तुम्हाला आता हा जो सातगाव यात्रेचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता जियांश बोल तू बोल 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 करा, बोल बोल शेअर करा, आणि व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। बाय 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 बाय। मिळूया आता, भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय। बाय 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 बाय। पप्पा असं करा। चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये।